पूजा शिंदे। आपण पाहता जनादेश न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नववर्ष स्वागत यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, महापौर मीनाक्षी शिंदे यांचे आवाहन। ठाणे पोलिसांनी केले 198 किलोची चांदी जप्त। ठाण्यात 33,50,000च्या जुन्या नोटा जप्त। 268 कोटीचा परिवहन अर्थसंकल्प सादर। नववर्ष स्वागत यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, महापौर मीनाक्षी शिंदे यांचे आवाहन। ठाणे भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण ठाणे शहर सज्ज झाले आहे। कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने या नववर्ष स्वागत यात्रेची तयारी करण्यात येणार असून महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरवण्यात याव्यात असे आदेश आज महापौर दालनात झालेल्या बैठकीदरम्यान महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत। ठाणे नगरीच्या प्रथम नागरिक मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत कोपिनेश्वर मंदिरात पालखीचे पूजन झाल्यानंतर नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात होणार आहे। भारतीय नववर्षाची वातावरण निर्मिती संपूर्ण शहरात व्हावी यासाठी कोपिनेश्वर न्यासाच्या वतीने मंगळवार दिनांक 26 मार्चला शहरातील संस्कार भारतीयच्या भव्य रांगोळ्या काढण्यात येणार आहेत। तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव परिसरात दीपोत्सव साजरा होणार असून आवाजाविरहित फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे। तसेच मासुंदा तलावावरील विसर्जन घाटावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जिम्नॅस्टिक, प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत। या स्वागत यात्रेत महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, घनकचरा विभाग, आरोग्य विभाग, प्रदूषण विभाग, वृक्ष प्राधिकरण विभागाचे चित्ररथ सहभागी होणार आहेत। ठाणे परिवहन सेवेच्या 2 बसेस संपूर्ण सजावट करून स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत। सकाळी 7 वाजता नववर्ष स्वागत यात्रेस प्रारंभ होणार असून जांभळी नाका, हरिनिवास सर्कल, विष्णुनगर, राम मारुती रोड, गोखले रोड येथून स्वागत यात्रा मार्गक्रमण करणार आहे। सकाळपासून सुरू होणारी स्वागत यात्रा 3 ते 4 सुरू राहणार असून या यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। ठाणे पोलिसांनी केले 198 किलोची चांदी जप्त। चांदीच्या अक्षता, सुपारी, चांदीची मूर्ती, शोभा अलंकार, चांदीचे दिवे, फॅन्सी दागिने, समई असे एकत्रित 198 किलो वजनाचे दागिने घेऊन प्रसार झालेल्या जवेरी बाजारातील ज्वेलर्सच्या दुकानातील सेल्समॅनने दागिन्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा बेत आखला होता। पण जीएसटी कराच्या प्रतीक्षेत असल्यामुळे मुद्देमालासह त्याला ठाणे गुन्हे शाखेने जेरबंद करीत त्याचा डाव उधळून लावला। त्याच्याकडून 90 लाख रुपये किमतीचे 198 किलो वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। वागळे विभागाचे पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रनगर येथे सापळा रचून आरोपी रतन सिंग भवर सिंग याला 26 मार्चला अटक करण्यात आली। त्यावेळी या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता रतन सिंग हा जवेरी बाजार येथे अनिल डागलिया यांच्या मालकीच्या घालून चांदी सोन्याच्या बिलियन अँड ट्रेडर्स दुकानात 7-8 वर्षापासून कामाला होता। आरोपीने ज्वेलर्सच्या तिजोरीची डुप्लिकेट चावी बनवून घेतली आणि सुट्टीच्या दिवशी दुकानात विविध आकारातील वजनी चांदीच्या वस्तू चोरी करून ठाण्यातील इंद्रनगर प्रभादेवी चाळीमधील त्याच्या घरात नेऊन ठेवत असे। तसेच दुकानात सेल्समन म्हणून काम करत असताना मालकाची नजर चुकवून एक वस्तू चोरी करत होता। मात्र हा आपल्या दुकानातला माल चोरी केला आहे याचा थांब पत्ता मालक डागलिया याला लागला नाही। ज्या वेळेस ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करून चोरीची माहिती दिली त्यानंतर अनिल डागलिया यांनी मुंबईतील LLT मार्ग पोलीस स्टेशनला तक्रार दिली अशी माहिती अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे आणि उपायुक्त पराग मनेरे यांनी दिली। पुढीच्या मोठ्या डिटेक्शन बद्दलची आजची प्रेस कॉन्फरन्स आहे। पहिली जी घरपुडी आहे ती चांदीच्या वस्तूंची घरपुडी आहे। चांदीच्या वस्तू, चांदीचे भांडी, चांदीच्या मूर्ती, चांदीचे दागिने याची ही घरपुडी आहे। आणि दुसरी जी घरपुडी आहे ती इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनीचे टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू याची आहे। पहिलं जे डिटेक्शन आहे ते क्राईम ब्रँचच्या वागळे युनिट 5 यांनी केलेलं आहे। क्राईम ब्रँचच्या युनिट 5चे सिनियर PI श्री मदन बल्लाळ यांना अशी माहिती मिळाली होती की घरफोडीमधला माल
ताब्यात असणारे काही आरोपी आपल्या हातीत येणार आहेत आणि त्या घरकुडीतल्या मालाची विक्री करणार आहेत अशी त्यांना खबर मिळाली होती। त्यावरून त्यांनी सापर सिंग भंवर सिंग देवरा वय वर्षे 25 इंदिरानगर नाका येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे ह्या सर्व चांदीच्या वस्तू मिळालेल्या आहेत। या सुमारे 90 किलो आहेत। या सुमारे 198 किलो आहेत आणि त्याची किंमत 90 लाख रुपये आहे। या आरोपीकडे मुंबई येथील जवेरी बाजार येथील बिलियन अँड ट्रेडर्स या दुकानात हा सेल्समन म्हणून गेल्या 7-8 वर्षापासून नोकरीस आहेत। या दुकानाचे मालक अनिल डागलिया यांच्या ज्वेलरीच्या दुकानात, चांदीच्या वस्तूच्या दुकानात हा गेल्या 7-8 वर्षापासून सेल्समन म्हणून नोकरी करतो आणि या 7-8 वर्षामध्ये त्यांनी मालकाची नजर चुकवून त्या वस्तू चोरलेल्या आहेत। आणि याच्या साथीदारांनी या वस्तू चोरलेल्या आहेत आणि डुप्लिकेट किल्ली बनवून मालक जेव्हा ॲब्सेंट आहे दुकानामध्ये तेव्हा त्यांनी या वस्तू चोरलेल्या आहेत आणि बाहेर काढलेल्या आहेत। या सर्व वस्तूचं 198 किलो आहे। ही प्युअर चांदीच्या वस्तू आहेत। ब्युरो रिपोर्ट जनादेश। घेऊया एक छोटीशी विश्रांती। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा फोन कर, ट्रान्झॅक्ट। ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, app. Transact, app. जय भगवान सभागृह, हरिनिवास ठाणे। लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह, वातानुकूलन यंत्रणेसह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध। जेवण आणि डेकोरेशनसह सजावट। एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह। वाजवी दरात लग्नसराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती। बुकिंग करा जय भगवान सभागृह। पत्ता जय भगवान सभागृह, हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। ठाण्यात 33,50,000च्या जुन्या नोटा जप्त। भारतीय चलनातून बाद झालेल्या 1,000 आणि 500च्या 33,55,000 रुपयाच्या नोटा ठाणे शहर पोलिसांनी जप्त केल्या। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी आयकर विभागामार्फत सुरू आहे। घोडबंदर रोडवर जी कॉप गेट समोर काही जण जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले।
त्यांच्याकडून 33,50,000 रुपयाच्या 1,000 आणि 500 रुपयाच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. वागळे एस्टेट परिमंडळ अंतर्गत असलेल्या वर्तकनगर, चितळसर आणि कासावडवली या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात 3 कारवायांमध्ये 2,01,44,000च्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये वर्तकनगर पोलिसांनी 1,35,96,000, चितळसर पोलिसांनी 31,98,000 तर कासावडवली पोलिसांनी 33,50,000च्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट जनादेश. 268 कोटीचा परिवहन अर्थसंकल्प सादर. ठाणे परिवहनच्या बसगाड्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात 50% सवलत देण्याची, दिव्यांगांना मोफत प्रवासाची सवलत देण्याची, परिवहनची वेबसाईट सुरू करण्याची, तेजस्वीच्या 50, इलेक्ट्रॉनिकच्या 100 आणि इथेनॉलच्या 100 बसची खरेदी करण्याची तरतूद असलेला 268 कोटी 22 लाखाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदाचा अर्थसंकल्पात 110 कोटीची वाढ आहे. परिवहनला 62 कोटीची तूट अपेक्षित असली तरी पालिकेकडून मिळणारे अनुदान गृहीत धरल्याने अर्थसंकल्पात ही वाढ अपेक्षित आहे. ठाणे महानगरपालिकेकडून विजन ठाणे अंतर्गत 136.13 कोटी आणि 2017 ते 2018 साठी 70 कोटी मिळून 2012 कोटी 46 लाखाच्या अनुदानाने मागणी केली आहे. हे 122.83 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. परिवहन सदस्यांना संख्येअभावी गेल्या वर्षी अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर होऊ शकला नव्हता. यंदा प्रशासनाने तो वेळेत सादर केला आहे. व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी परिवहन सभापती दशरथ यादव यांनी तो सादर केला. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटेल याच्या वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश. पाहत राहा जनादेश. धन्यवाद.